नगर पर्व न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची। रत्नागिरी राजकोट येथे 7 महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते। तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 5 दिवसापूर्वी अचानक कोसळला। त्यामुळे समस्त महाराष्ट्र तसेच शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याने त्यांचा अवमान झाला असून याचा निषेध म्हणून महायुती सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन दिल्ली गेट या ठिकाणी करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस महाविकास आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। आज आपल्या नगर शहरामध्ये शिवद्रोही महायुती सरकारच्या विरोधात शहर महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी जोडो मारो आंदोलन या ठिकाणी पार पडलं। काल जर बघितलं असेल मुंबई या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे, पवार साहेब, नानासाहेब पटोले, बाळासाहेब थोरात आणि सर्व महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आणि हजारोच्या संख्येने शिवप्रेमींनी त्या ठिकाणी जोडो माराचं आंदोलन आणि ह्या महायुती सरकारने जी मालवण येथे या ठिकाणी 5-6 दिवसापूर्वी जी शिवशिल्प आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी कोसळलं। आणि आपण जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी वाऱ्याच्या त्या ठिकाणी तीव्र वाऱ्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा ते पुतळा त्या ठिकाणी कोसळला अशा प्रकारचं कमेंट या ठिकाणी केलं। तर दोष त्यांचा आहे आणि त्याच्यामुळं ह्या विधानातून एक स्पष्ट होतं की त्या शिवशिल्पाचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। संबंधित जो शिल्पकार होता त्याची नेमणूक कुणी केली होती हे देखील महाराष्ट्रासमोर पुढे आलेलं आहे। यांनी वेळोवेळी छत्रपतींचा, शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा सातत्याने हे महायुती सरकारमधील नेते मंडळी अवमान करायची भूमिका त्यांची उघडपणे स्पष्ट होती। त्याच्यामुळे याचा आम्ही निषेध व्यक्त केला आणि इथून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी हे असंच जर महाराजांविषयी जर अवमानकाराची एक सुद्धा एखादी गोष्ट घडली तर त्याची गाठ महाराष्ट्राची आहे, शिवप्रेमींची आहे आणि महाविकास आघाडीची आहे। एवढंच बोलून या ठिकाणी या शिवद्रोही महायुती सरकारचा या ठिकाणी निषेध आज महाविकास आघाडीच्या वतीने दिल्ली गेट या परिसरामध्ये ही घटना आपल्या सगळ्यांना शर्मेने खाली पाहायला लावीन अशी घटना या महायुतीच्या सरकारमध्ये घडली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर का आपल्याला त्याचं 1 वर्षात संवर्धन करता नाही आलं, सांभाळता आला नाही तर हे राज्य सरकार कसं चालणार। आणि म्हणून जसा पुतळा कोसळला तसं एक सरकार देखील उद्याच्या काळात त्या महाराष्ट्राची ज्यांना कोसळल्याशिवाय राहणार नाही। खरं तर एवढा भ्रष्टाचार प्रत्येक गोष्टीमध्ये 50 खोके एकदम ओके करून ही जशी सत्ता मिळवली, खुर्ची मिळवल्या, त्या खुर्चीच्या नादात आपली महाराष्ट्राची अस्मिता देखील कोसळली। त्यांनी एवढी मोठी अक्षम्य चूक करून देखील परत आज वेगवेगळ्या पद्धतीचे वल्गना, वेगवेगळ्या पद्धतीचे वक्तव्य खरं तर आपल्याला ऐकायला मिळतात। आणि म्हणून या महायुती सरकारला आता चले जाव म्हणण्याची खरं तर वेळ आलेली आहे। जसं काल इंडिया गेट वरून सांगितलं तसं आज या दिल्ली गेट वरून आम्ही सांगतो की आता आपल्याला चले जाव म्हणावं लागणार आहे। आपण या ठिकाणाहून हे कारभार करायचे आपण लायकीचे नाही आहात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हे कदापि सहन होणार नाही आणि म्हणून अशा घटनांना कुठेही माफी मिळणार नाही। आता तुम्ही किती खोटं माफीचं या ठिकाणी तोटांड मांडलं तरी महाराष्ट्राची जनता आता तुम्हाला कुठेही माफ करणार नाही। मालवणच्या राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नव्हे तो पाडला असा आमचा त्या ठिकाणी नगर शहराच्या महाविकास आघाडीच्या अति स्पष्ट आरोप आहे। दुर्दैव आहे की 350 वर्षांपूर्वी महाराजांनी बांधलेले किल्ले आज सुद्धा चांगल्या स्थितीमध्ये असताना ज्या पुतळ्याला 350 दिवस सुद्धा झाले नाही तो पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि याची जबाबदारी जर कुणा टाकली असेल तर त्यांनी टाकली ती वाऱ्यावर टाकली, निसर्गावर टाकली। मुळामध्ये ज्या कंत्राटदाराला हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं त्या कंत्राटदाराबरोबर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांची भागीदारी आहे अशा प्रकारची चर्चा आता सगळ्या ठिकाणी सुरू आहे। त्या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी राणे पिता पुत्रांनी प्रचंड गोंधळ घातला, शिवप्रेमींच्या भावना त्यांनी त्या ठिकाणी दुखावल्या। राणे ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी गोंधळ निर्माण करतात, त्या ठिकाणी तेढ निर्माण करतात असा आजपर्यंतचा इतिहास आलेला आहे। त्यामुळे शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यातल्या या महायुती सरकारला महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी, महाराष्ट्राची तमाम जनता जी आहे ती कदापि माफ करणार नाही। मी नगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि आमच्या महाविकास आघाडीच्या वतीनं, तिन्ही पक्षांच्या वतीनं राज्यातल्या शिवद्रोही नतद्रष्ट महायुती सरकारचा या ठिकाणी तीव्र शब्दांमध्ये निषेध करतो।